Hello student, in this video we are going to study about the microorganism which is used in the sewage treatment. Sewage, what is meant by sewage? Sewage is the matter carried off in the drainage. It is the municipal waste containing human excreta, household waste, dissolved organic matter and even pathogenic microbes, for example bacteria, viruses, protozoans, nematodes and मायक्रोफंजाय. सिवेज म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो वेस्ट वॉटर, घाण पाणी, की ज्याच्यामध्ये काय काय असतं किंवा आपण कशाला सिवेज म्हणू शकतो तर ह्युमन एक्सक्रीटा, लॅटर हाऊस होल्ड वेस्ट, आपल्या घरामधून जे घाण पाणी निघतं बाहेर ते, डिझॉल्व्ड ऑर्गॅनिक मॅटर, इवन पॅथोजेनिक मायक्रोब्स. पॅथोजेनिक म्हणजे हानिकारक, की ज्याच्यामध्ये काय असतात बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोन्स, निमॅटोड्स म्हणजे छोटे छोटे अँड मायक्रोफंजाय. इट ऑल्सो इन्क्लूड डिस्चार्ज वॉटर फ्रॉम हॉस्पिटल वेस्ट, स्लॉटर हाऊस वेस्ट, ॲनिमल डंग. या सिवेजमध्ये किंवा या घाण पाण्यामध्ये आणखीन कुठलं घाण पाणी असू शकतं तर डिस्चार्ज वॉटर फ्रॉम हॉस्पिटल वेस्ट म्हणजे जे मोठमोठे दवाखाने आहेत त्यांच्यातून बाहेर पडणार घाण पाणी, स्लॉटर हाऊस वेस्ट म्हणजे जे काही जनावरांचे कत्तलखाने आहेत तिथून बाहेर पडणार घाण पाणी, त्याच्यानंतर ॲनिमल डंग म्हणजे काय ॲनिमल वेस्ट, डिस्चार्ज फ्रॉम इंडस्ट्रियल वेस्ट, वेगवेगळ्या ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजमधून बाहेर पडणारं घाण पाणी, कंटेन द टॉक्सिक डिझॉल्व्ड ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिकल्स. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज असतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीजमधून वेगवेगळ्या प्रकारचं ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिकल्स बाहेर पडतात. फॉर एक्झाम्पल टॅनरी, फार्मास्युटिकल वेस्ट एक्सेट्रा. टॅनरी म्हणजे काय, रंगकाम करणाऱ्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत, फार्मास्युटिकल इंडस्ट्री जिथं औषध निर्मिती केली जाते, अशा खूप अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज असतात आणि तिथून बाहेर पडणारे हार्मफुल केमिकल्स किंवा जे काही वेस्ट वॉटर आहे ते ऑल्सो ॲड टू सिवेज. जे सिवेज म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या, सिवेज म्हणजे काय, असं वेस्ट वॉटर असते की विच इज कलेक्टेड फ्रॉम ऑल इंडस्ट्रीज, हाऊस होल्ड, ह्युमन एक्सक्रीटा ऑर अदर इंडस्ट्रीज. अशा पद्धतीनं हे सिवेज आपल्याला, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण पाहायला मिळतात. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनमध्ये काय दिले पहा, सिवेज इज ऑल्सो पोटेन्शियल सोर्स ऑफ पॅथोजेनिक बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड प्रोटोझोआ. या सिवेजमध्ये हार्मफुल म्हणजेच पॅथोजेनिक बॅक्टेरिया पण असतात, व्हायरसेस, प्रोटोझोआ असतात. द पॉझिटिव्ह एजंट्स ऑफ डिसेंट्री, कॉलरा, टायफॉइड, पोलिओ अँड इन्फेक्शियस हिपॅटायटिस मे ऑकर इन सिवेज. त्या घाण पाण्यामध्ये आपण पाहिलं तर हे बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ असतात की ज्याच्यामुळं काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज आपल्याला होऊ शकतात. म्हणूनच आपण म्हणतो पाहिजे जी व्यक्ती किंवा आपण झोपडपट्टी वगैरे माहिती आपल्याला पहा, झोपडपट्टीमध्ये घाण पाण्याची विल्हेवाट व्यवस्थित लावलेली नसते, त्याच्यामुळे तिथं रोगराई पसरलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण त्या घाण पाण्यामध्ये खूप प्रकारचे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. The bacteria from the soil are also present in the sewage. The bacteria from soil are also present in sewage. During the course of sewage decomposition, initially aerobic and facultative anaerobic organisms predominant, which are then followed by strict anaerobic, especially methanogenic bacteria that produce the methane and CO2. ज्यावेळेस आपण ह्या सिवेजवरती किंवा ह्या घाण पाण्यावरती आपण ज्यावेळेस प्रक्रिया करणार आहोत त्या प्रक्रियेमध्ये काय होतं, त्या सिवेजमध्ये असलेले ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मॅटर जे आहे त्याच्यामध्ये डिकम्पोजिशन होतं त्या ऑर्गॅनिझमच्या द्वारे. म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन करतात. सुरुवातीला एरोबिक ऑर्गॅनिझमकडून घडवून आणलं, त्याच्यानंतर अनएरोबिक ऑर्गॅनिझम्सकडून ते सिवेजचं डिकम्पोज केलं जातं आणि ती प्रोसेस होत असताना मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया काय करतात, मिथेन आणि CO2 गॅस इव्हॉल्व करतात. लॅटर ऑन कंपोजिशन ऑफ सिवेज. सिवेजमध्ये काय काय असतं, कंपोजिशन ऑफ सिवेज. सिवेज कन्सिस्ट
approximately 99.5% to 99.9% water and 0.1 to 0.5% inorganic and organic matter in suspended and soluble form. आता तुमच्या लक्षात आलं, जवळपास जास्त करून काय असतं, वॉटर असतं आणि खूप कमी प्रमाणामध्ये काय असतं त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मॅटर. कंपोजिशन ऑफ सिवेज varies depending upon the type of waste discharged into the waste water from different industries. हे जे काही कंपोजिशन आहे सिवेजचं, म्हणजे जे घाण पाणी आहे त्याचं कंपोजिशन जे आहे ते कशावरती अवलंबून आहे, तर ते सिवेज कुठून आलेलं आहे, म्हणजे जे काही डिस्चार्ज कुठून होतं ते वॉटर. कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीज इथे दिलेल्या आहेत पहा. टेक्स्टाईल, केमिकल, फार्मास्युटिकल, डेअरी, कॅनिंग, ब्रिविंग, मीट पॅकिंग, टॅनरी, लॅटर ऑन ऑइल रिफायनरीज अँड मीट इंडस्ट्रीज. म्हणजे लक्षात येते तुम्हाला इथं खूप प्रकारच्या इंडस्ट्रीची नावं दिलेली आहेत आणि प्रत्येक इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारं जे वेस्ट वॉटर आहे त्याचं केमिकल कंपोजिशन हे वेगळं असणार आहे. टेक्स्टाईल, केमिकल, फार्मास्युटिकल्स, डेअरी, कॅनिंग म्हणजे जे काही फूड प्रिझर्विंग इंडस्ट्रीज आहेत, ब्रिविंग म्हणजे अल्कोहोल तयार करणारे इंडस्ट्रीज, मीट पॅकेजिंग म्हणजे जे काही मांस आहेत ते पॅक करणारी इंडस्ट्रीज, टॅनरी आहेत, ऑइल रिफायनरीज आहेत, ऑइल तयार करणाऱ्या फॅक्टरीज आहेत, मीट इंडस्ट्रीज म्हणजे ह्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत आणि प्रत्येक इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारं सिवेज त्याचं कंपोजिशन हे काय अर्थातच वेगळं असतं. लेटर ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन सिवेज. ते मायक्रो ऑर्गॅनिझम इन सिवेज, सिवेजमध्ये कुठले कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते तिचं कंपोजिशन दिलेलं आहे. व्हेरियस टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो प्रेझेंट इन सिवेज. जसं ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मॅटर असतं त्याच पद्धतीनं सिवेजमध्ये म्हणजे त्या घाण पाण्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण असतात. बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, प्रोटोझोआ, निमॅटोड्स, अल्गी आर फाउंड इन सिवेज. However, their number and type fluctuate depending upon the sewage composition and source of sewage. हे मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा त्या सिवेजवरती डिपेंड असतात, म्हणजे ते सिवेज कुठून आलेलं आहे, कुठल्या इंडस्ट्रीजमधून बाहेर आलेलं आहे त्याच्यावरून हे मायक्रो ऑर्गॅनिझम पण डिपेंड करतात. रॉ सिवेज मे कंटेन मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया पर ml. जे काही सिवेज आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय असतात, बॅक्टेरिया असतात. These include coliforms, fecal streptococci. These are the bacteria. Anaerobic spore-forming bacilli and other types originating in the intestinal tract of humans. That means these are the different type of bacteria which is present in sewage. Before wastewater is made available for human use, it has to be treated properly so as to remove organic matter, inorganic salt and pathogens as well. हे जे काही वेस्ट वॉटर आहे, सिवेज आहे, ते ह्युमन बिईंगसाठी परत रियूज करण्याच्या अगोदर त्याच्यावरती काय केली जाते, प्रक्रिया केली जाते. Sewage treatment process includes 4 basic steps as follows. या सिवेजवरती ट्रीटमेंट केली जाते, प्रक्रिया केली जाते आणि त्या प्रक्रियेमध्ये किती स्टेप्स आहेत, 4 स्टेप्स आहेत. बेसिक कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत, 4 बेसिक स्टेप्स. आणि त्याच्यामधली आपण पहिली स्टेप पाहूया, प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट त्याच्यामध्ये काय होतं पा, The preliminary treatment includes screening at grit chamber. प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमध्ये ह्या 2 सब स्टेजेस दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय होतं पहा, स्क्रीनिंग पहिली स्टेज किंवा पहिली ट्रीटमेंट कुठली आहे, स्क्रीनिंग. तर स्क्रीनिंग म्हणजे काय, सिवेज अँड वेस्ट वॉटर कंटेन प्लेंटी ऑफ सस्पेंडेड फ्लोटिंग मटेरियल्स, कोर्स अँड सॉलिड पार्टिकल्स अलॉंग विथ डिझॉल्व्ड सबस्टन्सेस. तर लक्षात आलं तुमच्या सिवेज म्हणजे काय, घाण पाणी की वेगवेगळ्या ठिकाणाहून ते कलेक्ट केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मोठमोठे पार्टिकल्स पण असणार. तर मोठमोठे पार्टिकल्स म्हणजे थोडक्यात काय असतात, प्लास्टिकच्या बॉटल्स असतील, प्लास्टिकच्या पिशव्या असतील किंवा मोठ्या मोठ्या डेब्रिसेस, आपण लार्ज डेब्रिसेस म्हणतो त्याला, सॉलिड पार्टिकल्स असणार आहेत.
द सस्पेंडेड ऑब्जेक्ट्स आर फिल्टर्ड अँड रिमूव्ड. मग हे जे काही मोठे डेब्रिसेस आहेत किंवा जे काही प्लास्टिक बॉटल्स किंवा प्लास्टिक पिशव्या किंवा जे मोठं काही आहे ते काय करतात, सुरुवातीला फिल्टर्ड आउट करतात किंवा रिमूव्ह करतात, बाजूला करतात. दिस इज डन इन स्क्रीनिंग चेंबर. द सिवेज इज पास्ड थ्रू द स्क्रीन ऑर नेट इन द चेंबर. मग काय करतात, घाण पाणी आहे त्याच्या पुढं काय करतात, एक नेट जाळं लावलेलं असतं आपण म्हणूया, आणि त्या जाळ्यातून काय होतं, हे सिवेज काय होतं, पास आउट केलं जातं. लार्ज सस्पेंडेड ऑर फ्लोटिंग ऑब्जेक्ट आर हेल्ड बॅक इन द स्क्रीनिंग चेंबर्स अँड these have to be removed before the biological treatment. म्हणजे तुमच्यात लक्षात येते का थोडक्यात पहा, आपण इथं थोडीशी डायग्रॅम काढलेली आहे. तर हे काय वेस्ट वॉटर आहे पहा. वेस्ट वॉटर म्हटलं की त्याला आपण काय म्हणूया, सिवेज म्हणतोय. आणि त्या सिवेजमध्ये सांगितलं तुम्हाला खूप काही काही असतं. सिवेज त्याच्यामध्ये खूप काही काही आहेत, प्लास्टिक बॉटल्स असतील, त्याच्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्या असणार आहेत, खूप मोठे मोठे लार्ज डेब्रिसेस असणार आहेत, त्याचबरोबर ही वॉटर पण आहे. मग हे वेस्ट वॉटर काय करतात, सुरुवातीला स्क्रीनिंग ट्रीटमेंटमधून पास आउट केलं जातं. स्क्रीनिंग म्हणजे काही तर एखादी नेट किंवा जाळी लावलेली असते आणि हे वेस्ट वॉटर इथून पास केलं जातं, जेणेकरून काय होणार आहे, हे पाणी फक्त पुढं जाईल, पाणी पुढं जाणार आहे आणि जे काही मोठे मोठे लार्ज डेब्रिसेस किंवा सॉलिड पार्टिकल्स आहे ह्या स्क्रीनिंग किंवा ह्या जाळ्यामध्येच अडकणार आहेत. त्याला म्हणायचं स्क्रीनिंग. त्याच्यानंतर काय पहा, ग्रिट चेंबर. तर ग्रिट चेंबर्स म्हणजे काय पहा, आफ्टर द स्क्रीनिंग द फिल्टर्ड सिवेज इज देन पास्ड इन टू द सिरीज ऑफ ग्रिट चेंबर्स. एकदा का स्क्रीनिंगमधून सिवेज पास आउट झाल्यानंतर, म्हणजे जे काही मोठं जे काही डेब्रिसेस आहेत त्या आपण काय केल्या, नेटच्या द्वारे किंवा स्क्रीनिंगच्या सहाय्याने बाजूला केल्या. आता काय पुढे जाणार आहे, फक्त जे वेस्ट वॉटर आहे, सिवेज आहे, ते काय होणार आहे, पुढं पाठवलं जातं. कुठं पुढं पाठवलं जातं, तर ग्रिट चेंबर्स. हे ग्रिट चेंबर्स म्हणजे काय आहेत पहा, काय असतं त्याच्यामध्ये, दिस चेंबर्स कंटेन लार्ज स्टोन्स. आता ह्या चेंबरमध्ये काय असतात, लार्ज स्टोन्स असतात, कॉल्ड ॲज पेबल्स अँड ब्रिक बॅलेट्स. ब्रिक बॅलेट, बीट म्हणजे काय, ब्रिक म्हणजे काय, वीट, म्हणजे वीट तयार करण्यासाठी जी काही माती आहे किंवा विटेचे बारीक बारीक तुकडे म्हणूया आपण. लार्ज स्टोन्स दॅट इज पेबल्स अँड ब्रिक बॅलेट, कोर्स पार्टिकल्स सेटल डाऊन बाय ग्रॅव्हिटी, दस passes of filtered sewage removes much of coarse particulate matter. तर इथं आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट कुठली केली, स्क्रीनिंग, जाळं केलं होतं आणि त्याच्यातून असे लार्ज डेब्रिसेस काय केले, बाजूला केले आणि इथून पुढे काय केलं, आता हे सिवेज वेस्ट वॉटर पुढं पास केलं. कुठं पाठवलं, तर ग्रिट चेंबर्समध्ये पाठवलं. या ग्रिट चेंबर्समध्ये काय काय आहेत, तर स्टोन्स आहेत, कॉल्ड ॲज पेबल्स अँड ब्रिक बॅलेट, म्हणजे थोडेसे आपण विटाची माती म्हणूया. ज्याच्यामुळं काय झालं, हे वेस्ट वॉटर जे आहे किंवा हे सिवेज जे आहे, त्या सिवेजमध्ये पण कोर्स पार्टिकल्स असणार आहे, म्हणजे जे थोडे थोडे मोठे मोठे जे काही पार्टिकल्स आहेत ते काय होतात, ग्रॅव्हिटीमुळं काय होतात, म्हणजे हे जड आहेत ना, त्याच्यामुळे हे ग्रॅव्हिटीमुळं काय होतात, हे खाली ह्या स्टोन्स किंवा ब्रिक बॅलेटमध्ये अडकून पडतात आणि असे हे खाली तळाला जातात. इथं वरती पाणी आहे ना, हे जे मोठे 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 पार्टिकल्स आहेत, सस्पेंडेड पार्टिकल्स, ते काय जातात, असे खाली जातात ड्यू टू दिस स्टोन्स अँड ब्रिक बॅलेट. आपण पाहिलं असेल पहा, पूर्वी काय करायचे, जे काही घाण पाणी आहे ते आपण किंवा आपण तुरटी जर या पाण्यामध्ये फिरवली पहा, तर त्याच्यामुळे काय होतं, गाळ जो आहे तो काय होतो, खाली तळाला जातो. हे आपल्याला माहिती आहे, आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटी वापरत असतो पहा. हे तुरटी वगैरे नाहीत वापरत, परंतु हे स्टोन्स किंवा ब्रिक बॅलेटच्या सहाय्याने काय होतं, हे जे काही कोर्स पार्टिकल्स आहेत सिवेजमधले ते काय होतात, ड्यू टू द ग्रॅव्हिटी गोज डाऊन टू द ग्रेट चेंबर्स. ग्रेट चेंबर्स ही पहिली स्टेप झाली, प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. त्याच्यानंतर पुढची ट्रीटमेंट कुठली आहे पहा, प्रायमरी ट्रीटमेंट, फिजिकल ट्रीटमेंट. आफ्टर द प्रिलिमिनरी ट्रीटमेंट द सिवेज वॉटर इज पंप्ड इन टू द प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. त्याच्यानंतर काय होतं, प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं,
Sewage water is pumped into the primary sedimentation tank. The sedimentation of suspended solid or organic matter occurs in this tank. प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. सेडिमेंट म्हणजे काय, आपण त्याला थोडासा गाळ म्हणतो पहा. सेडिमेंटेशन टँक. आफ्टर 50 to 70% ऑफ सॉलिड सेटल्ड डाऊन. या प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये किंवा फिजिकल ट्रीटमेंटमध्ये काय होतं, जवळपास 50 to 70% सॉलिड वेस्ट जे आहे ते काय होतं, खाली जाऊन बसतं गाळाच्या स्वरूपामध्ये. देअर इज रिडक्शन ऑफ अबाउट 30 to 40% इन नंबर ऑफ कॉलिफॉर्म ऑर्गॅनिझम. आणि ह्या प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये जवळपास 30 to 40% कॉलिफॉर्म ऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरिया काय होतात, कमी केल्या जातात किंवा रिड्यूस केल्या जातात. द ऑर्गॅनिक मॅटर विच इज सेटल्ड डाऊन इज कॉल्ड ॲज प्रायमरी स्लज विच इज रिमूव्ड बाय मेकॅनिकली ऑपरेटेड डिव्हायसेस. इथं काय केलं जातं, जे काही सिवेज किंवा वेस्ट वॉटर ग्रीट चेंबरमधून बाहेर आलेला आहे ते काय केलं जातं, पुढच्या चेंबरमध्ये पाठवलं जातं. त्या चेंबरला नाव काय, प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. सेडिमेंट म्हणजे काय, गाळ. ह्या टँकमध्ये काय होतं, जवळपास 30 to 40% कॉलिफॉर्मिस बॅक्टेरिया पण मायक्रो ऑर्गॅनिझम पण कमी होतात. त्याचबरोबर जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत किंवा कोर्स पार्टिकल जे आहेत सिवेजमधले ते काय होतात, या टँकच्या तळाला जाऊन बसतात. आणि जो तळाला गेलेला भाग आहे किंवा सेटल डाऊन झालेला भाग आहे त्याला काय म्हणतात, प्रायमरी स्लज. प्रायमरी स्लज विच इज रिमूव्ड बाय मेकॅनिकली ऑपरेटेड डिव्हाइस. म्हणजे इथं दाखवली पहा, आपण डायग्रॅम दाखवलेली आहे प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. आणि ह्या ग्रीट चेंबरमधून बाहेर पडणारं जे काही वेस्ट आहे ते कुठं पाठवलं जातं, प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. आणि जे काही कोर्स पार्टिकल्स आहेत इथून पास झालेले थोडेसे राहिलेले सॉलिड पार्टिकल्स काय होतात, इथं गाळाच्या स्वरूपामध्ये साचले जातात. त्याला काय म्हटलं जातं, प्रायमरी स्लज. आणि हा प्रायमरी स्लज जो आहे, इथला हा जो गाळा आहे तो काय केला जातो, मेकॅनिकली रिमूव्ह केला जातो. म्हणजे काय, असं इन्स्ट्रुमेंट असेल त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने हा गाळ काय केला जातो, बाहेर काढला जातो. मेकॅनिकली कॅन बी रिमूव्ह दिस प्रायमरी स्लज अँड रिमेनिंग सिवेज इज कॉल्ड ॲज सुपरनॅटंट ऑर इफ्ल्युएंट. म्हणजे आपण ह्याला काय म्हणतो, हे वॉटर आहे, इथं सिवेज आहे, वेस्ट वॉटर आहे, गाळा आहे, खाली गेलेला आहे आणि राहिले काय वरती आता सुपरनॅटंट किंवा आपण त्याला काय म्हणूया, प्रायमरी इफ्ल्युएंट असं म्हणतात. आता हे प्रायमरी इफ्ल्युएंट पुढं पाठवलं जाणार आहे. तर काय केलं जातं पहा, द सुपरनॅटंट ऑर इफ्ल्युएंट इन प्रायमरी सेडिमेंटेशन टँक स्टील कंटेन द लार्ज अमाऊंट ऑफ डिझॉल्व्ड ऑर्गॅनिक मॅटर and microorganisms which can be then removed by secondary treatment. मी सांगितलं तुम्हाला आता, हा जो काही गाळा आहे प्रायमरी सेडिमेंटेशन टँक मधला तो काय होतो, मेकॅनिकली रिमूव्ह केला जातो. आणि वरती काय राहिले आता, सुपरनॅटंट. आणि या सुपरनॅटंटमध्ये काय आहे किंवा प्रायमरी इफ्ल्युएंटमध्ये काय आहेत, आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि ऑर्गॅनिक मॅटर. अँड दिस प्रायमरी इफ्ल्युएंट और सुपरनॅटंट इज देन transferred to next chamber called as large aeration tank or in secondary treatment. आता पुढं काय होतं ते आपण बघूया. म्हणजे हे सुपरनॅटंट आता काय करणार आहे, पुढच्या चेंबरमध्ये पाठवलं जातं. तर काय दिलंय पहा, सेकंडरी ट्रीटमेंट. इट इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल ट्रीटमेंट. आपण प्रायमरी ट्रीटमेंटला काय म्हटलं होतं, फिजिकल ट्रीटमेंट. कारण तिथं काय केलंय, फक्त जे काही लार्ज डेब्रिसेस किंवा जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत ते आपण काय केले, रिमूव्ह केलेलं आहे. आता सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये ॲक्च्युली मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केला जातो. सेकंडरी ट्रीटमेंट बायोलॉजिकल ट्रीटमेंट. बायोलॉजिकल म्हणजे काय, इथं लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करतोय म्हणून इथं काय म्हणतात, बायोलॉजिकल ट्रीटमेंट. द प्रायमरी इफ्ल्युएंट इज पास्ड इन टू द लार्ज एरिएशन टँक. Here it is constantly agitated. Constantly agitated म्हणजे काय केलं जातं, हा जो काही आपण पाहिलं इथं प्रायमरी इफ्ल्युएंट किंवा सुपरनॅटंट जे आहे ते पुढच्या टँकमध्ये पाठवलं जातं. त्या टँकला नाव काय दिलं, लार्ज एरिएशन
tank. This large aeration tank or the sewage which is present in this large aeration tank continuously agitated. Agitated means continuously shaked. याच्यातलं जे काही वॉटर आहे ते कंटिन्युअसली काय होत असतं, असं शेक केलं जातं, कंटिन्युअसली हलवलं जातं. त्याच्यामुळं काय होतं, कंटिन्युअसली एजिटेटेड अँड एअर इज पंप्ड इन टू इट. एअर इज पंप्ड इन टू इट म्हणजे काय, याच्यामध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो. एअर पास केली जाते म्हणजेच काय, ऑक्सिजन पास केला जातो. ड्यू टू दिस एरोबिक बॅक्टेरिया ग्रोज विगरसली अँड फॉर्म्स फ्लोक. त्याच्यामुळे काय होतं, ऑक्सिजन पास केल्यामुळं याच्यामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, कुठल्या, एरोबिक. कारण इथं एरोबिक बॅक्टेरिया म्हणजे काय, ज्या बॅक्टेरियांना ऑक्सिजनची आवश्यकता असते ग्रोईंगसाठी, त्याला काय म्हणायचं, एरोबिक बॅक्टेरिया. इथं आपण एअर पास करतोय त्याच्यामुळे ऑक्सिजन या बॅक्टेरियाला मिळतोच आहे. त्याच्यामुळे काय होतंय, द बॅक्टेरिया विच इज प्रेझेंट इन दिस सिवेज विगरसली ग्रो, खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि काय तयार होतं, फ्लोक्स तयार करतात. फ्लोक्स म्हणजे असे पॅचेस असतात की ज्याच्यामध्ये काय असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम. कुठले आहेत, तर बॅक्टेरिया अँड फंगल हायपी. म्हणजे थोडक्यात काय, या फ्लोक्समध्ये, फ्लोक म्हणजे काय, असं मेश लाईक स्ट्रक्चर, म्हणजे त्या पाण्यावरती एक तवंग तयार होतो असं आपण म्हणूया आपल्या भाषेमध्ये. पाण्यावरती काय होतं, त्या सिवेजवरती एक तवंग तयार होतो किंवा फ्लोक्स तयार होतात आणि त्याच्यामध्ये काय असतं, तर बॅक्टेरिया असतात, त्याचबरोबर काही फंगा हायपी किंवा आपण फंगस, बुरशी पण असते असं आपण म्हणूया. द फ्लोक्स आर द मॅशेस ऑफ बॅक्टेरिया हेल्ड टुगेदर बाय स्लाइम अँड फंगल हायपे टू फॉर्म मेश लाईक मॅशेस. तर फ्लोक्स म्हणजे काय, लक्षात आलं तुमच्या, फ्लोक्स म्हणजे काय असतं, तर मॅशेस ऑफ बॅक्टेरिया. फ्लोक्स म्हणजे काय, दीज आर द मॅशेस ऑफ बॅक्टेरिया अँड फंगाय हायपी टू फॉर्म मेश लाईक मॅशेस. मेश म्हणजे काय, जाळ्यासारखं स्ट्रक्चर काय होतं, या सिवेजवरती तयार होतं. These aerobic microorganisms consume the major part of organic matter present in effluent as they grow. ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच बॅक्टेरिया, फंजाय यांना ऑक्सिजन मिळाल्यामुळे ते काय होतात, विगरसली ग्रो होतात. अँड विगरसली ग्रो होतात, ग्रो होण्यासाठी काय काय पाहिजे, त्यांना अन्न पाहिजे ना, वाढीसाठी पाहिजे काय, आपल्याला अन्न. तसंच या मायक्रो ऑर्गॅनिझम अन्न कुठून घेतात त्या, तर हे ऑर्गॅनिक मॅटर, ह्या सिवेजमध्ये काय आहे, सगळं ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल जे आहे त्याचा वापर ते अन्न म्हणून करतात. म्हणजेच काय, ऑर्गॅनिक मॅटर विच इज प्रेझेंट इन सिवेज द कन्झ्युम बाय दिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड दे बिकम ग्रो. म्हणजे थोडक्यात काय, हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरिया, फंगस आहेत, ते ऑर्गॅनिक मॅटरचा वापर अन्न म्हणून करतात आणि ऑक्सिजन तर आहेच आहे. ड्यू टू दिस BOD, that means biochemical oxygen demand of effluent is significantly reduced. त्याच्यामुळे काय होतं, या सिवेज किंवा वेस्ट वॉटरचा बायोलॉजिकल किंवा बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड काय होतं, रिड्यूस होतो. आता बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय असतं, तर ह्याचे डेफिनेशन एक प्रॉपर दिलेले आहे पहा. द टोटल अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड टू कंझ्युम द ऑर्गॅनिक मॅटर बाय द बॅक्टेरिया. म्हणजेच ऑर्गॅनिक मॅटर कंझ्युम किंवा खाण्यासाठी किंवा डायजेस्ट करण्यासाठी त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला लागणारा जो काही ऑक्सिजन आहे त्याला काय म्हणायचं, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, ऑर्गॅनिक मॅटरचा यूज करतात, काय कशासाठी करतात, फूड म्हणून, आणि त्या ग्रो होतात विगरसली. त्याच्यामुळं काय होतं, या सिवेजचा किंवा हे जे काही वेस्ट वॉटर आहे त्या वेस्ट वॉटरचा बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड काय होतो, कमी होतो, रिड्यूस होतो. दॅट मीन्स लक्षात काय, हे मेजरमेंटचं एक साधन आहे असं पण म्हणूया. आपण एखादं पोल्युटेड वॉटर जर घेतलं आणि त्याचा BOD, एखाद्या पाण्याचा जर BOD जास्त असेल, एखाद्या पाण्याचा BOD म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड जर जास्त असेल तर ते पाणी खूप पोल्युटेड आहे, प्रदूषित आहे असं आपण म्हणतो. आता इथं काय झालंय, हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतायत, ऑर्गॅनिक मॅटर खाऊन टाकतायत,
त्याच्यामुळं याच्यातलं जे काही प्रदूषित घटक आहेत ते कमी झाले. त्याच्यामुळं या सिवेजचा बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड जो आहे तो कमी झालेला आहे. म्हणून असं म्हटले बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड बिकम रिड्यूस. म्हणजे या मायक्रो ऑर्गॅनिझमला आता ऑक्सिजनची काही गरज नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड बिकम रिड्यूस्ड ऑफ दिस सिवेज. म्हणजे हे पाणी आता काय होत आहे, स्वच्छ व्हायला लागलेलं आहे असं त्याचं मिनिंग. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड ऑफ दॅट ऑर्गॅनिझम बिकम रिड्यूस्ड. लॅटर ऑन टर्शरी ट्रीटमेंट. आता टर्शरी ट्रीटमेंटमध्ये काय होते वन्स द बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड ऑफ वेस्ट वॉटर रिड्यूस्ड इट इज पास्ड इन टू द सेटलिंग टँक. आता सेटलिंग टँक, आता इथं हे जे काही याच्यातून बाहेर पडणारं जे काही इफ्लुएंट आहे, म्हणजे याच्यामधून बाहेर पडणारं इफ्लुएंट ते कुठं पाठवलं जातंय, टर्शरी ट्रीटमेंटकडं. म्हणजे कुठं, सेटलिंग टँक. सेटलिंग याचा अर्थ काय होतो, सेटल डाऊन. सेटल डाऊन म्हणजे खाली पाठवणं, त्या चेंबरच्या खाली पाठवणं, सेटलिंग टँक. म्हणजे सेकंडरी ट्रीटमेंट नंतर ते इफ्लुएंट जे आहे सेकंडरी ट्रीटमेंट कुठं पाठवलं जातं, तर सेटलिंग टँकमध्ये. आता इथं काय काय केलंय BOD of wastewater is reduced, it passed into the settling tank. Here the bacterial flukes are allowed to sediment. Bacterial flukes are allowed to sediment. म्हणजे जे काही बॅक्टेरियल फ्लोक्स होते, जे जाळ्यासारखं स्ट्रक्चर किंवा तवंग तयार झाला होता सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये, तो काय केला जातो आता सेटलिंग टँकच्या तळाशी पाठवला जातो. सेडिमेंट म्हणजे काय, गाळ म्हणतो आपण त्याला. द सेडिमेंट इज नाव कॉल्ड ॲज ॲक्टिवेटेड स्लज. मग त्या सेडिमेंटला काय नाव दिलं जातं, ॲक्टिवेटेड स्लज. इथं दाखवली पहा डायग्राम. हा सेकंडरी इफ्लुएंट आहे आणि तो काय केला जातो, बॅक्टेरियल फ्लोक जे आहेत ते कुठं पाठवलेले आहेत, तळाला पाठवलेले आहेत. सेटलिंग टँकच्या असे तळाला पाठवले जातात. फ्लोक्स अलाउड टू सेडिमेंट कॉल्ड ॲज ॲक्टिवेटेड स्लज. आणि याला काय म्हटलं जातं, ॲक्टिवेटेड स्लज. पुढे काय दिलंय ॲक्टिवेटेड स्लज. द स्मॉल पार्ट ऑफ दिस पास्ड बॅक टू एरिएशन टँक अँड द मेजर पार्ट इज पंप्ड इन टू द लार्ज टँक कॉल्ड अनेरोबिक स्लज डायजेस्टर. काय केलं, या ॲक्टिवेटेड स्लजचा दोन भाग केले जातात. ॲक्टिवेटेड स्लज या सिवेजचे दोन भाग केले जातात. लार्ज पार्ट इज पास्ड or transferred to next tank called as anaerobic sludge digester. म्हणजे जे या ॲक्टिवेटेड स्लजचा मोठा भाग किंवा लार्ज पार्ट कुठं पाठवला जातो, पुढच्या टँकमध्ये पाठवला जातो आणि त्या टँकला नाव काय दिलेलं आहे, अनेरोबिक स्लज डायजेस्टर. अँड स्मॉल पार्ट, या ॲक्टिवेटेड स्लजच्या स्मॉल पार्ट कुठं पाठवला जातो, स्मॉल पार्ट इज ट्रान्सफर्ड बॅक टू लार्ज एरिएशन टँक. म्हणजे परत सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये जी लार्ज एरिएशन टँक आहे तिथं स्मॉल पार्ट पाठवला जातो. कारण आपल्याला याच्यामध्ये काय आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ना. या ॲक्टिवेटेड स्लजमध्ये काय आहेत, थोडेसे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ते परत कुठं पाठवल्या जातात, लार्ज एरिएशन टँकमध्ये पाठवल्या जातात स्मॉल पार्ट. अँड लार्ज पार्ट इज ट्रान्सफर्ड टू द अनेरोबिक स्लज डायजेस्टर. आता अनेरोबिक स्लज डायजेस्टरमध्ये काय काय आहे अनेरोबिक आहे. अनेरोबिक म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये काय आहेत, बॅक्टेरिया आहेत परंतु त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, अनएरोबिक बॅक्टेरिया डायजेस्ट द बॅक्टेरिया अँड फंगल स्लज. काय दिलंय इन दिस टँक अनएरोबिक बॅक्टेरिया ग्रो अँड डायजेस्ट द बॅक्टेरिया अँड फंजाय इन द स्लज. म्हणजे काय, इथं काय होतं, ह्याच्या काय, हे काय आहे, ॲक्टिवेटेड स्लज आहे, त्याच्यामध्ये काय हे फ्लोक्स आहेत. फ्लोक्समध्ये काय काय आहे आपण पाहिले, बॅक्टेरिया पण आहेत आणि फंगल हायपी पण आहेत. ठीक आहे, हे पुढं असं पाठवलं जातं. ॲक्टिवेटेड स्लज आहे हे फ्लोक्स. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय आहेत, बॅक्टेरिया पण आहेत आणि फंगल हायपी पण आहेत. मग आता ह्या अनएरोबिक बॅक्टेरिया काय करतात, याच्यामधल्या ज्या काही बॅक्टेरिया आहेत, फंगल हायपी आहेत, त्यांना त्या डायजेस्ट करतात, खाऊन टाकतात. अनएरोबिक बॅक्टेरिया डायजेस्ट बॅक्टेरिया अँड फंगल स्लज, ह्यांना ते खाऊन टाकतात. अनएरोबिक
bacteria. During this anaerobic digestion, gases such as methane, hydrogen sulfide, CO2 are produced. अनेरोबिक डायजेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस काय होतं, काही गॅसेस बाहेर पडतात, मिथेन, हायड्रोजन सल्फाइड, CO2. Effluent from this plant digested after chlorination are released in natural water bodies like river and stream. Chlorination kills the pathogenic bacteria and digested sludge is then deposited. म्हणजे काय पा, याच्यामध्ये आता अनएरोबिक स्लज डायजेस्टर मध्ये इथे काय होणार आहे, अनएरोबिक बॅक्टेरिया कॅन डायजेस्ट द फंगल ॲज वेल ॲज बॅक्टेरिया अँड later on during that digestion some gases become evolved, that is methane, hydrogen sulfide and CO2. आता काय होणार आहे, याच्यामधलं जे काही वॉटर आहे ते कुठं पास केलं जातं, तर इफ्लुएंट आफ्टर क्लोरिनेशन रिलीज्ड इन द नॅचरल बॉडीज. तर क्लोरिनेशन मीन्स देअर इज ॲडिशन ऑफ क्लोरीन. आता या इफ्लुएंटमध्ये किंवा या वॉटरमध्ये की जे जवळपास काय झालेलं आहे, आता क्लीन झालेलं आहे, त्याच्यामध्ये क्लोरीन पास केलं जातं, त्याला म्हणतात क्लोरिनेशन. अँड आफ्टर क्लोरिनेशन सच वॉटर बिकम रिलीज्ड इन द नॅचरल बॉडीज. नॅचरल बॉडीज मीन्स रिव्हर्स और विच कॅन बी यूज्ड फॉर द फर्दर यूज. मग अशा पद्धतीनं सिवेजवरती काय केली जातं, ट्रीटमेंट केली जाते, वेस्ट वॉटरवरती ट्रीटमेंट करतात आणि ते परत रियूज करण्यासाठी किंवा रियूज परत केलं जातं किंवा नॅचरल बॉडीज म्हणजे नद्या नाले जे आहेत त्याच्यामध्ये परत सोडलं जातं. अशा पद्धतीने हे सिवेज ट्रीटमेंट आहे. तर याच्यामध्ये हे आपण डायग्राम दाखवलेली आहे किंवा इथं पण काय आहे पा, तुमच्या पुस्तकामध्ये डायग्राम दिलेली आहे. इथं एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे किंवा मी पण तुम्हाला इथं काढून दाखवलं पा. आता हे पूर्ण काही दिसत नाही, तर याच्यामध्ये दाखवलं वेस्ट वॉटर, लॅट्रॉन स्क्रीनिंग, नेट और ग्रिड चेंबर्स. ग्रिड चेंबरमधून सिवेज कुठं जाणार आहे, तर प्रायमरी सेटलिंग टँक. त्याच्यामध्ये हा गाळ जो आहे तो काय करतात, मेकॅनिकली रिमूव्ह केला जातो. त्याच्यानंतर हे सुपरनॅटंट आहे, सुपरनॅटंट कुठं गेलं जातं, सेकंडरी ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये काय करतात, दिस इफ्लुएंट कंटिन्युअसली एजिटेटेड म्हणजे कंटिन्युअसली शेक होतं, त्याच्यामुळे तिथं ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो आणि त्याच्यामध्ये काय होतं मग बॅक्टेरिया आणि फंगल हायपी ग्रो होतात, त्याला आपण फ्लोक्स म्हणतो. हे लार्ज एरिएशन टँकमध्ये, मग लार्ज एरिएशन टँक किंवा हे सेकंडरी इफ्लुएंट जे आहे ते पुढं पास कुठे केलं जातं, टर्शरी ट्रीटमेंटकडं, म्हणजेच काय केलं जातं सेटलिंग टँकमध्ये. हा जो काही फ्लोक्स आहे तो कुठं काय पाठवला जातो,